आणि त्या मुलीने जे उत्तर दिलं ते ऐकून मी पूर्ण हादरून गेलो आतून. ती मुलगी मला म्हटली की सर मी 9वीला आहे, पण मी काय चुकीचं करते? माझ्या वर्गातील माझ्या क्लासमधील प्रत्येक मुलीचा अफेअर आहे, मग मी काय चुकीचं करते? नमस्कार मित्रो, आयुष हिप्नोथेरपी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मी आज आपणासमोर एक अशी केस स्टडी घेऊन आलो आहे की ज्याचा आपल्या समाजाला, पालकांना खूप फायदा होईल. पालकांनो, आज सगळेच जण खूप टेन्शनमध्ये आहेत की मुलांना कशा पद्धतीने वळण लावावं, मुलांना कशा पद्धतीने समजून सांगावं, हा आजकाल पालकांसमोरचा खूप मोठा प्रश्न आहे. तर त्यावरती विचार करण्याची खरंच आज गरज निर्माण झाली आहे. एक सुशिक्षित महिला कॅबिनचा दरवाजा उघडून आतमध्ये आली. तिच्यासोबत एक 14-15 वर्षाची मुलगी होती. आईच्या चेहऱ्यावरती मला स्पष्टपणे प्रचंड काळजी, चिंता आणि टेन्शन दिसत होतं. आणि ज्यावेळेस आईने मला सांगायला सुरुवात केली की ही माझी मुलगी 9वीला आहे, अर्थात 9th स्टँडर्डला आहे, आणि हिचं एका मुलासोबत अफेअर चालू आहे. हिला कितीही सांगितलं, कितीही समजवलं तरी काहीच उपयोग होत नाही. रोज यांचं बोलणं चालू आहे, कॉन्टॅक्ट चालू आहे, अधूनमधून भेटतात सुद्धा. रात्र अंधारशा कितीही वाजता हे एकमेकांना भेटतात. काही आम्ही तर खूप टेन्शनमध्ये आहोत. कितीही सांगून बघितलं, कितीही त्या मुलाच्या घरच्यांना हिला मारून बघितलं, काही उपयोग होत नाहीये. काय करावं आणि काय नाही, इतक्या लवकर हिचा मेंदू भ्रष्ट झालाय या मुलीचा, मी काय करू समजत नाही. तिच्या डोक्यातून ते सगळं काढण्यासाठी मी तुमच्याकडे हिप्नोथेरपी घेण्यासाठी आले आहे. मी म्हटलं ठीक आहे. मुलीसोबत प्रायव्हेटली बोलण्यासाठी मी त्यांना बाहेर पाठवलं आणि मी त्या मुलीला म्हटलं की तू आता फक्त 9वीला आहेस, 9th स्टँडर्डला आहेस, आणि तुझा अफेअर करत आहेस, तर हे तुला चुकीचं वाटत नाही? ती मुलगी मला म्हटली, आणि त्या मुलीने जे उत्तर दिलं ते ऐकून मी पूर्ण हादरून गेलो आतून. ती मुलगी मला म्हटली की सर मी 9वीला आहे, पण मी काय चुकीचं करते? माझ्या वर्गातील माझ्या क्लासमधील प्रत्येक मुलीचा अफेअर आहे, मग मी काय चुकीचं करते? पालकांनो, हे जे उत्तर आहे हे आपल्याला बुचकुळ्यात टाकणारं आणि प्रचंड असा एक क्वेश्चन मोठा निर्माण करणारा प्रश्न आहे, उत्तर आहे की ज्याचं उत्तर शोधणं, जर तुम्ही आज त्याचं उत्तर नाही शोधलं तर तुम्ही काही पुन्हा करू शकणार नाही. मुलगी आज असे म्हणते की माझ्या क्लासमधील प्रत्येक मुलीचा अफेअर आहे, मी काय चुकीचं करते? जर चूक आहे ही जर मुलं त्यांना स्वतःला चूक मानत नसतील, जे ते चुकीचं करतात त्याला जर ते चूक मानत नसतील, तर त्यातून त्यांना बाहेर काढणं किती अवघड आहे. पहिलं जर आपल्याला कोणी सांगितलं, असं काय आढळलं, आपल्या पालकाने जर आपल्याला काही सांगितलं तर आपण घाबरायचो, आपल्याला ते खूप चुकीचं वाटायचं. परंतु आजच्या मुलांना हे चुकीचंच वाटत नाही, तर त्यांना आपण त्यातनं बाहेर कसं काढणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण बऱ्याच दिवसापासून म्हणत आलोय की आम्ही इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालो, इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालो, पण हे पूर्ण सत्य नाहीये. आपण फक्त इंग्रजांच्या फिजिकल गुलामीतून मुक्त झालो आहे, आपण इंग्रजांच्या मानसिक गुलामीतून मुक्त झालेलो नाहीये अजून. आपल्याला एक घाण सवय लागलेली आहे की परदेशातील लोकांना आपण आपल्यापेक्षा उच्च समजतो, ग्रेट समजतो, श्रेष्ठ समजतो, म्हणून त्यांच्या भाषेचं अनुकरण करतो, म्हणून त्यांच्या कल्चरचं अनुकरण करतो. परंतु त्यांच्याच कल्चरने आज त्यांना कुठे नेऊन ठेवलं आहे एकदा बघा तुम्ही. पाश्चिमात्य देशातलं कल्चर आणि संस्कृती त्यांना आज दुःखाच्या आणि रोगाच्या खाईमध्ये घेऊन गेली आहे. आज तेथील 1/4 महिलांना गुप्त रोग आहे. त्यांची संस्कृतीने त्यांना कुठे नेऊन ठेवलं आहे बघा. तेथील 1/4 महिलांना आज गुप्त रोग आहे आणि त्यामध्ये 14 ते 19 वयातील मुलींचं प्रमाण जास्त आहे. आपण त्यांच्या कल्चरचं, संस्कृतीचं अनुकरण करतो.
त्यांची संस्कृती आज त्यांना किती महागात पडली आहे याचं हे स्पष्ट दिसणारं उदाहरण आहे. परंतु आपली संस्कृती कशी आहे? आपली भारतीय संस्कृती खरंच ग्रेट आहे. पालकांनो आणि मित्र हो, परदेशामध्ये पाश्चिमात्य देशामधील वातावरण थंड हवामानाचं आहे आणि आपल्या इकडचं वातावरण उष्ण हवामानाचं आहे. त्यामुळे थंड हवामानामध्ये आपण कितीही वासना उद्युक्त करणारी कपडे घातली, अर्धनग्न कपडे घातली त्या थंड हवामानामध्ये, तरीही तेथील लोकांना काही फरक पडत नाही आणि तिथल्या लोकांची वासना जागृत होत पण नाहीये. परंतु भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये वासना निर्माण होण्यासाठी अर्धनग्न किंवा अर्ध कपडे घालण्याची पण गरज नाही, शॉर्ट कपडे घालण्याची पण गरज नाही. फक्त येथे मनामध्ये विचार जरी आला तर इथल्या वातावरणामुळे वासना आपोआप जागी होते. त्यामुळे तिकडच्या वातावरणानुसार तिकडचं कल्चर आहे आणि आपल्या इकडच्या वातावरणानुसार आपल्या जुन्या लोकांनी जे कल्चर निर्माण केलं होतं ते पण तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्या कल्चरचं आपण अनुकरण केल्यामुळे आपल्याला ह्या समस्या निर्माण होत चालल्या आहेत. तर मित्र हो, आपलं कल्चर हे वासनेवरती नियंत्रण करायला शिकवणारं आहे. तिकडेचे कल्चर हे वेगळं आहे, कारण तिकडे वासनेचा प्रॉब्लेमच नाहीये. प्रॉब्लेम कुठे आहे वासनेचा? वासनेचा प्रॉब्लेम भारतामध्ये आहे, कारण इकडचं वातावरण तसं आहे. आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांनी पहिल्यापासून सांगितलं की वासनेवरती नियंत्रण निर्माण करा, तशा पद्धतीचा पेहराव करा, तशा पद्धतीने राहावा, जास्त भिन्नलिंगी व्यक्ती एकामेकांच्या जवळ येऊ नका, फ्रेंड सर्कल वगैरे राहू द्या, पण तरी पण एक त्याच्यात लिमिट असलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यांनी शिकवल्या होत्या आणि त्याची आपल्याला खरंच गरज आहे. आपण जर पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करायला गेलो तर आपलं त्यांचे आज फक्त 1/4 महिलांना गुप्तरोग आहे. आपल्यासारख्या वातावरणाचं तिकडचं वातावरण आलं तर आपल्या महिला 50 नव्हे 75% पुढे जातील त्या आजारामध्ये. त्यामुळे ह्यावरती विचार करणं आपलं गरजेचं आहे आणि आपल्या मुलांना आपली संस्कृती जपायला शिकवणं लहानपणापासून गरजेचे आहे. तुम्ही पाश्चिमात्य देशातील कल्चर जर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं तर ते इकडे लागू होत नाही, त्याच्या समस्या खूप वाढतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. वातावरणानुसार तिकडचं कल्चर बरोबर आहे आणि वातावरणानुसार आपण इकडचं कल्चर हे भारतीयच ठेवलं पाहिजे, जे पहिले आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलं. जर आपण त्या कल्चरचं अनुकरण केलं, आपल्या पूर्वजांच्या कल्चरचं अनुकरण केलं, त्यातल्या योग्य गोष्टींचं अनुकरण केलं तर नक्कीच आज जे आपल्या समोर समस्या निर्माण झाल्या आहेत त्या होणार नाहीत. एवढंच आज आपल्याला या केस स्टडी म्हणून समजतं. तर मित्र हो आणि पालकांनो, हा व्हिडिओ पालकांना हलवून जागा करणार आहे. ही केस स्टडी आजची पालकांना झोपेतून पाणी टाकून तोंडावरती उठवणारी आहे. तर ही केस स्टडी सगळ्यांपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मी अशाच अजून नवनवीन केस स्टडी घेऊन, आमच्याकडे अशा हजारो केस स्टडीज आहेत ज्यातील महत्त्वाच्या केस स्टडी आम्ही तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. तर अशाच केस स्टडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि वाटलं तर चांगल्या लोकांना हे शेअर पण करा, कारण लोकांपर्यंत हा विषय आणि ही केस स्टडी पोहोचणं गरजेचे आहे. धन्यवाद.